सेवानिवृत्त झालेल्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना एक आनंदाची बातमी आज आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे. ग्रॅज्युएटीमधला एक महत्त्वाचा फरक हा मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे. त्या संदर्भात या बातमीमध्ये नेमकी कोणती माहिती दिलेली आहे ती आज आपण जाणून घेऊया. आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो, नमस्कार. मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ग्रॅज्युएटीच्या फरकाच्या संदर्भात एक महत्त्वाची बातमी जाणून घेणार आहोत. अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या आणि शासनाचे निर्णय जाणून घेण्यासाठी माझ्या या चॅनलला आपण जरूर सबस्क्राईब करा, अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून करतो आहे. आजच्या या बातमीचं शीर्षक आहे, निवृत्त कर्मचाऱ्यांना मिळेल ग्रॅज्युएटीचा फरक. नागपूरवरून ही बातमी आहे. महाराष्ट्र शासनाने ग्रॅज्युएटीची 20 लाख रुपयाची मर्यादा 1 सप्टेंबर 2024 नंतर निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांनाच लागू असल्याचा GR काढला आहे. त्याला मुंबई खंडपीठ नागपूर उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले. या याचिकेत 1 जानेवारी 2016 ते 31 ऑगस्ट 2024 दरम्यान निवृत्त कर्मचाऱ्यांनाही ग्रॅज्युएटीची 20 लाख रुपयांची मर्यादा लागू असावी अशी मागणी केली होती. न्यायमूर्तीद्वय अनिल किलोर सर व रजनीश व्यास सर यांच्या खंडपीठासमोर झालेल्या सुनावणीत यावर याचिकाकर्त्यांची मागणी मान्य करीत तसे निर्देश शासनाला देण्यात आले. यामुळे 1 जानेवारी 2016 ते 31 ऑगस्ट 2024 दरम्यान निवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून यापूर्वी निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना फरकाची रक्कम मिळणार आहे. निवृत्ती अथवा नोकरी सोडल्यानंतर मिळणाऱ्या ग्रॅज्युएटीच्या रकमेवरील करमाफीची मर्यादा सध्या 20 लाख रुपये आहे. किमान 5 वर्षे सलग नोकरी केलेल्यांना अथवा निवृत्तीनंतर कर्मचाऱ्यांना वेतनानुसार ग्रॅज्युएटी दिली जाते. ग्रॅज्युएटीची 10 लाखाची मर्यादा 20 लाख रुपयांपर्यंत वाढविण्यात आली. त्यानंतर 7व्या वेतन आयोगानुसार 10 लाखापर्यंतच्या ग्रॅज्युएटीवरील करमाफीचा फायदा मर्यादा 20 लाखापर्यंत वाढविण्यात आली. मात्र हा लाभ केवळ केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांनाच मिळत होता. आता मात्र सर्वसामान्य कर्मचाऱ्यांनाही करमाफी मिळते. केंद्र सरकारने यापूर्वी ग्रॅज्युएटीची सुधारणा विधेयक 2017 लोकसभेत सादर केले होते. मात्र त्यावर शिक्कामोर्तब होऊ शकले नव्हते. 2017-2018 मध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशनात हे विधेयक संमत झाले. ग्रॅज्युएटी ही कर्मचाऱ्यांच्या शेवटच्या मूळ पगारावर आणि महागाई भत्त्यावर आधारित असते. कायद्यानुसार देय असलेली कमाल मर्यादा ₹20 लाख आहे. या मर्यादेपेक्षा जास्त रक्कम देण्यास परवानगी नाही. फरकाच्या रकमेसाठी हे करावे लागेल. कर्मचाऱ्यांनी आपल्या मूळ आस्थापनेत जाऊन तेथील पेन्शनची फाईल तयार करून AG ऑफिसकडे पाठवणाऱ्या संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांशी संपर्क साधावा. तिथे सर्व कागदपत्रे व पुरावे सादर केल्यानंतर पुढील मंजुरीसाठी ही कागदपत्रे AG ऑफिसकडे पाठविण्यात येईल. तत्पश्चात मंजुरीनंतर फरकाची रक्कम पहिले कोषागारात आणि कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात जमा होईल. या प्रक्रियेला साधारणतः महिना ते 3 महिने वेळ लागू शकतो, अशी माहिती रातुम नागपूर विद्यापीठातील निवृत्त उपकुलसचिव वित्त व लेखा विभाग श्री BS राठोड सर यांनी दिली आहे. ग्रॅज्युएटीच्या अनुषंगाने ही एक महत्त्वाची अशी बातमी आहे. सदर बातमी आपण या ठिकाणी जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद.